नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिकमध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी जेलरोड येथे एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी कामटवाडी येथे एका अल्पवयीन मुलाचा देखील दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. अशीच एक घटना नाशिकच्या म्हसरूळ भागातील घाडगेमळा येथील पेट्रोल पंपावर एका तरुणाला गंभीर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. दिनांक 2 मे रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान कृष्णा धात्रक हा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना त्याच्या मागावर असलेल्या 5 ते 6 जणांनी काहीतरी जुन्या वादातून कृष्णा धात्रक याच्यावर प्राणघातक हल्ला केला. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झालाय. या हल्ल्यात कृष्णा हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचार सुरू आहे. कृष्णाची प्रकृती चिंताजनक असून म्हसरूळ पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे हल्लेखोरांचा तपास करीत आहे. रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.